तशी एक टर्मिनॉलॉजी. आता हार्ट अटॅक, डॉक्टर लोक आपसामध्ये बोलताना हार्ट अटॅक असा शब्द नाही बोलत. काय शब्द वापरतात नीट लक्षात घ्या. याच्यासाठी मायोकार्डियल इन्फार्क्शन असा वर्ड यूज केला जातो. म्हणजे डॉक्टर लोक मायोकार्डियल इन्फार्क्शन हा वर्ड कशाला प्रतिशब्द म्हणून वापरतात? हार्ट अटॅक. म्हणजे सायंटिफिक टर्म हार्ट अटॅकला काय, बायोलॉजी मध्ये, मेडिसिन मध्ये, मेडिकल सायन्स मध्ये काय शब्द वापरला जातो? मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन नाही, फार्क्शन. FAR काय शब्द आहे? FARCTION. इन्फार्क्शन, इन्फार्क्ट होणं. इन्फार्क्ट म्हणजे ज्या भागामध्ये इन्फार्क्शन झालं असेल तिथल्या सेल्स मरतात, जे डाय बिकॉज ऑफ नो ऑक्सिजन. ऑक्सिजन नसलेली अवस्था, ऑक्सिजन न मिळाल्यामुळे टिश्यू मरणं, डेथ ऑफ द टिश्यू इज कॉल्ड ॲज इन्फार्क्शन. कोणते टिश्यू? मायोकार्डियम. कोणते टिश्यू बाळांनो? मायोकार्डियम. मायोकार्डियमचा अर्थ काय होतो? इट इज द मस्क्युलर लेअर ऑफ द हार्ट. आपण 3 लेअर पाहिले ना. सगळ्यात बाहेरचा जे कव्हरिंग होतं दॅट वॉज पेरिकार्डियम. त्याच्या खाली काय होतं? एपिकार्डियम. त्याच्या खाली काय होतं? मायोकार्डियम. त्याच्या आत काय होतं? एंडोकार्डियम. म्हणजे हार्ट अटॅक येतो म्हणजे कशाला अटॅक येतो? मायोकार्डियमला येतो. मायोकार्डियम म्हणजे काय? मस्क्युलर पार्ट. जो सगळ्यात थिकेस्ट पार्ट ऑफ द हार्ट असतो त्याला ब्लड सप्लाय होत नाही, त्यामुळे ती तडफड होते, त्यामुळे छातीत दुखतं, त्यामुळे त्या समोरच्या माणसाला घाम येतो, उलटी येते, खूप जबरदस्त थकवा जाणवतो, प्रचंड वेदना होतात. या सगळे लक्षणं हार्ट अटॅक मध्ये का बरं होतात? कारण तो मसल जो असतो तो थकतो, तो मागणी करतो, मला द्या ऑक्सिजन, मला द्या ऑक्सिजन, मला द्या ऑक्सिजन, मला द्या माझे न्यूट्रिएंट. तुम्ही फक्त काम घेताय माझ्याकडून, मला देत काहीच नाहीये, मग मी आता माझं काम बंद करून टाकेल. मग तो जोरात पेन तयार करतो, जोरात पेन स्टिम्युलस येतो आणि दॅट इज मायोकार्डियल इन्फार्क्शन. मग अशा वेळेला डॉक्टर लोक अर्जंटमध्ये ट्रीटमेंट काय करतात? हा ब्लॉक डायरेक्ट सगळ्यांना अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी करणं शक्य नाही. मग अशा वेळेला इंजेक्शनच्या स्वरूपात ट्रीटमेंट दिली जाते आणि तो ब्लॉक विरघळवला जातो. तो जो ब्लॉक असतो तो मेडिसिनने विरघळवला जातो आणि हार्ट अटॅकचं निवारण केलं जातं. नंतर मात्र डॉक्टर लोक अवश्य सांगतात की तुम्ही अँजिओग्राफी करा आणि अँजिओग्राफी करून अँजिओप्लास्टी करून घ्या जर होण्यासारखी असेल, नाही तर बायपास करावा लागेल. हार्ट अटॅक नंतर 2 प्रकारची ट्रीटमेंट असते, एक अँजिओप्लास्टी आणि दुसरी बायपास. मग ते डॉक्टर लोक ठरवतात किंवा त्या माणसाच्या प्रकृतीवर अवलंबून असतं काय परिस्थिती आहे काय नाही. म्हणजे आता तुम्हाला कळलं की हार्ट अटॅक सायंटिफिकली काय आहे? इट इज द इन्फार्क्शन ऑफ मायोकार्डियम. मायोकार्डियमच्या इन्फार्क्शनलाच काय म्हणतात? हार्ट अटॅक. माझ्या मते आय हॅव एक्सप्लेन्ड ऑल द टर्म्स. तुम्हाला काय काय कळलं मी 2 मिनिटात समराईज करतो, म्हणजे तुम्हाला पूर्ण रिवाईज होऊन जाईल. तुम्हाला एक गोष्ट अशी कळली की हार्टला ब्लड सप्लाय ज्या करणाऱ्या ब्लड वेसल्स असतात, ऑक्सिजनेटेड ब्लड सप्लाय करणाऱ्या ज्या ब्लड वेसल्स असतात त्यांना म्हणतात करोनरी आर्टरी. हार्टवर जे डिप्रेशन्स असतात, खोलगट भाग असतात, त्यांना म्हणतात सल्साय किंवा ग्रूव्ह. जेव्हा ही ग्रूव्ह 2 व्हेंट्रिकल्स मध्ये असेल तेव्हा त्याला इंटर व्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह म्हणतील. जेव्हा ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल्स मध्ये असेल त्याला ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर ग्रूव्ह म्हणतील. या ग्रूव्ह मधून ब्लड वेसल्स, हार्टच्या ज्या ब्लड वेसल्स असतात त्या पास होतात. कोणकोणत्या ब्लड वेसल्स असतात? आर्टरीज असतात आणि व्हेन्स असतात. या आर्टरीज कॅपिलरी सारखं नेटवर्क बनवतात आणि फायनली सगळं डिऑक्सिजनेटेड ब्लड एक या ठिकाणी खोलगट भाग असतो, या ठिकाणी खोलगट भाग असतो ज्याला म्हणतात कोरोनरी सायनस. याला काय म्हणतात बाळांनो? कोरोनरी सायनस. या ठिकाणी डिऑक्सिजनेटेड ब्लड सगळं जमा होतं आणि याचं ओपनिंग तुम्हाला माहिती आहे कुठे असतं? राईट ॲट्रियम मध्ये असतं. त्याच्यावर वॉल कोणते असते? थेबेशियल वॉल. म्हणजे इथून असं एक ओपनिंग असतं, त्याला वॉल लावलेली आहे थेबेशियन नावाची वॉल, आणि ती जेव्हा हे चेंबर भरतं, ते कोरोनरी सायनस भरतं, त्यावेळेला ते आतल्या आत तिथल्या तिथं ही वॉल ओपन होते आणि सगळं ब्लड तिथे ओतलं जातं.
म्हणजे डिऑक्सिजनेटेड ब्लड कुठे जमा होतं हार्टमध्ये, करोनरी सायनसमध्ये. आणि ऑक्सिजनेटेड ब्लड कोण घेऊन जात असतं आणि कुठून येत असतं, ते एओर्टा मधून येतं आणि करोनरी आर्टरीज मधून पूर्ण हार्टला ब्लड सप्लाय केलं जातं. नंबर 2 आपण असं शिकलो की ह्या करोनरी आर्टरीज मध्ये जर कुठे ब्लॉक तयार झाले तर त्याची तपासणी कशी करतात, कशा पद्धतीने शोधतात. त्या माणसाला काहीतरी लक्षणं यायला सुरुवात, त्या माणसाला चालल्यावर दम लागणं, चालल्यावर छातीत दुखणं, असे काही. मग डॉक्टर लोक सांगतात की तुम्ही इलेक्ट्रोकार्डिओग्राम करून घ्या. इलेक्ट्रोकार्डिओग्राम मध्ये कळतं की काही ठराविक भागांमध्ये ब्लड सप्लाय होत नाही. मग तो जो ब्लड सप्लाय होत नाही, मग त्याच्या पुढची तपासणी सांगतात की तुम्ही स्ट्रेस टेस्ट करून घ्या, म्हणजे चालताना तुम्ही ईसीजी काढून घ्या. चालताना ईसीजी काढण्याचा फायदा असा होतो की किती चालल्यानंतर किंवा कोणत्या अवस्थेनंतर किती हार्ट हार्ट किती वेळेला पंप केल्यानंतर ह्या माणसाला दुखायला लागतं त्याचा अंदाज घेतात. त्याच्यानंतर पुढची तपासणी करतात अँजिओग्राफी, ज्याच्यात क्लिअर कट पूर्ण हार्टच्या जेवढ्या ब्लड व्हेसल्स असतील त्यांचा एक्सरे फोटोग्राफ घेतला जातो. डाय टाकून इथे डाय इंजेक्ट करतात आणि तुम्हाला माहिती आहे राईट किंवा लेफ्ट हँडच्या आर्टरीज मधून जाऊन अओर्टाच्या ह्या ओपनिंग पर्यंत येतात. तुम्हाला माहिती आहे हार्टला ब्लड सप्लाय केव्हा मिळतो, जेव्हा हार्ट रिलॅक्स असतो तेव्हा इथे ती डाय इंजेक्ट करतात आणि ती डाय जशी जशी जाते तसे तसे त्याचे फोटोग्राफ्स घेतात. फोटोग्राफ्स मधून डॉक्टर लोकांना सगळा कॉम्प्युटराइज डेटा असतो, कॉम्प्युटरवर तो सगळं दिसत असतं कशी कशी डाय चाललेली. नंतर तो फोटोग्राफ्स घेऊन कोणत्या करोनरी, राईट, लेफ्ट, इन्फेरियर, सुपेरियर, ह्या ज्या निराळ्या आर्टरीज आहेत, आपल्याला त्याच्या डिटेल नाही माहिती आहे, तर कोणत्या आर्टरीमध्ये किती ब्लॉक आहे हे ठरवतात. ज्या आर्टरी 90% किंवा त्यापेक्षा जास्त ब्लॉक असतात अशा वेळेला त्यांना अंजिओप्लास्टी नावाची जी ट्रीटमेंट आहे, तो जो ब्लॉक आहे तो बाहेर काढण्यासाठी जी ट्रीटमेंट केली जाते त्याला म्हणतात अंजिओप्लास्टी. त्याच्यात डॉक्टर लोक तो एक तर खरडून बाहेर काढतात किंवा त्याची साईज वाढवतात आणि मध्ये पोकळ जागा, पोकळ रस्ता तयार करतात आणि जेणेकरून ब्लड सप्लाय होतो. मग त्याच्यात बलून अंजिओप्लास्टी वगैरे वगैरे सगळे प्रकार आहेत. जर ट्रीटमेंट करण्याची परिस्थिती नसेल तर डायरेक्टली तो ब्लॉक तसाच ठेवतात आणि दुसरा रस्ता बनवून बॉडीतली कुठलीतरी त्याच माणसाची ब्लड वेसल काढतात आणि दुसरा रस्ता बनवून टाकतात, त्याला म्हणतात बायपास. वॉज ऑल अबाउट हार्ट डिसीजेस. त्याच्यानंतर अंजायना पेक्टोरिस, ज्या वेळेला एखादा माणूस चालतो, काम करतो आणि त्याला हार्टला नीट ब्लड सप्लाय होत नाही, त्यावेळेला ते त्याच्या छातीत दुखतं, त्यावेळेला त्या कंडिशनला म्हणतात अंजायना पेक्टोरिस. अंजायनाचं पेन होतं आणि ते पेक्टोरॅलिस मेजर आणि पेक्टोरॅलिस मायनर नावाची इथे चेस्टमध्ये मसल्स असतात, तर त्या मसल्स पर्यंत ते पेन जातं म्हणून त्याला अंजायना पेक्टोरिस असं म्हणतात. दिस वॉज the summarized topic which I have taught in the earlier session. Now I am moving to the next part, and now I am not entering in the diseases because tomorrow or day after tomorrow, whenever we will come in the flow, तर त्यावेळेला तुम्हाला सगळे डिसीजेस मी तुम्हाला समजून सांगेल. जे जे काही डिसीजेस आपल्या टेक्स्ट मध्ये आलेले आहेत ते डिसीजेस आपण त्यावेळेला शिकू. आता मी हार्टच्या दुसऱ्या पार्टकडे आपण जाणार आहोत आणि तो पार्ट आपण स्टडी करणार आहोत. दॅट इज द कंडक्शन सिस्टीम ऑफ हार्ट. म्हणजे हे कॉन्ट्रॅक्शन, रिलॅक्सेशन कशाला किंवा ॲट्रिया केव्हा कॉन्ट्रॅक्ट करतात, वेंट्रिकल्स का बरं कॉन्ट्रॅक्ट करतात, सगळ्यांबद्दल आपण आता चर्चा करणार. आय एम क्लिअरिंग ऑल दिस रिटन पार्ट अँड ड्रॉन पार्ट. आता नीट लक्ष द्या एकदम आता आणि एक एक गोष्ट प्रॉपरली समजून घ्या. आता हार्टचा पुढचा पार्ट आपण बघणार आहोत. आता सिस्टोल आणि डायस्टोल हे वर्ड पहिल्यांदा समजून घ्या. सिस्टोल, सिस्टोल शब्दाचा अर्थ होतो कॉन्ट्रॅक्शन. मराठीत त्याला म्हणू शकतो अंकुंचन. अंकुंचन. डायस्टोल रिलॅक्सेशन, त्याला रिलॅक्सेशन म्हणतात. आणि मराठीत काय वर्ड यूज करणार? प्रसरण. प्रसरण, प्रसरण
अंकुंचन, आक्रसण, प्रसरण, पसरणं, स्प्रेड होणं. तर हे वर्ड पहिल्यांदा आपण क्लिअर करून घेऊ. कॉन्ट्रॅक्ट होणं, पहिल्यांदा तुम्हाला मी सांगितलं ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात, नंतर व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट होतात, पुन्हा ॲट्रिया कॉन्ट्रॅक्ट होतात, पुन्हा व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट. एका मिनिटाला हार्ट 70 to 72 टाइम्स हेच कार्य करत असतं. लहान मुलांमध्ये हार्टचा स्पीड, हार्टबीट्स खूप जास्त असतात आणि जसं जसं वय वाढतं तसंही हार्टचा स्पीड वाढतो. मात्र जे नियमित व्यायाम करणारे ॲथलीट्स असतात त्यांच्यामध्ये हा स्पीड कमी होतो. हा स्पीड बाळांनो 60 किंवा त्याच्यापेक्षा कमी होतो. 60 बीट्स पर मिनिट. हार्टचं एकदा कॉन्ट्रॅक्शन, एकदा रिलॅक्सेशन होणं हे एक सायक्लिकल मॅनरने चाललेलं असतं, एका चक्राकार गतीने चाललेलं असतं. आर यू गेटिंग माय पॉइंट? समजतंय? हार्टचं अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन अल्टरनेट होत राहतं आणि एका सिक्वेन्स मध्ये होत राहतं, एका क्रमाने होत राहतं, ज्याला आपण वर्ड यूज करतो कार्डियाक सायकल. काय वर्ड यूज करतो बाळांनो? कार्डियाक सायकल. हे जे कार्डियाक सायकल असतं बाळांनो, हे कार्डियाक सायकल असतं 0.8 सेकंडचं जर हार्ट रेट 72 असेल. हार्ट रेट एखाद्याचं 72 बीट्स पर मिनिट जर होत असतील तर त्याचा हार्टचं पूर्ण सायकल किती वेळाचं असतं? 0.8 सेकंडचं असतं. म्हणजे 1 सेकंद पण लागत नाही. कारण तुम्ही विचार करा 72 ठोके 72 बीट्स जर एका मिनिटात होत असतील तर लेस दॅन 1 सेकंड झालं. कारण 60 सेकंड्स इज इक्वल टू 1 मिनिट. एम आय राईट? बरोबर आहे ना? म्हणजे 60 बीट्स जर पडत असतील तर एका सेकंदाला 1 बीट झाला. पण 72 बीट जर पडत असतील तर याचा अर्थ काय झाला? तो लेस दॅन 1 सेकंड झाला, म्हणजे 0.8 सेकंड मध्ये सगळ्या गोष्टी घडतात. तर याला आपण काय वर्ड यूज करतो? हे सायक्लिकल मॅनरने होतं. पुन्हा अल्टरनेट कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन. याचा एक लय आहे, याची एक गती आहे, याचा एक स्पीड आहे, याला एक त्यामुळे तेच तोच पॅटर्न रिपीट होतो. तो आपल्याला ईसीजी मध्ये शिकायचा. तोच पॅटर्न रिपीट होतो. तो जो पॅटर्न रिपीट केला जातो म्हणजे ते सायक्लिकल इव्हेंट जे घडतात त्यामुळे याला काय म्हणतात? कार्डियाक सायकल. हे हार्ट मध्ये घडतं म्हणून याला काय म्हणतात? कार्डियाक सायकल. वाय इट इज कॉल्ड एज कार्डियाक सायकल? बिकॉज इट ऑकर्स इनसाइड द हार्ट. आणि कार्डिया मीन्स हार्ट. कार्डिया मीन्स हार्ट. समजलं सगळ्यांना? म्हणजे नाउ वी आर गोइंग टू स्टडी टू थिंग्स. नंबर 1 कंडक्शन सिस्टीम ऑफ हार्ट. नंबर 2 कार्डियाक सायकल. समजतंय? आता ज्या मुलांना अजून कन्फ्युजन असेल त्यांनी कृपा करून मला, मेहरबानी करून मला विचारा की सर आम्हाला कुठून कुठे ब्लड जातं ते आम्हाला नीट समजलेलं नाही. आय शॅल एक्सप्लेन वन्स अगेन आणि मग आपण पुढे जाऊया. ज्यांना कोणाला प्रॉब्लेम असेल त्यांनी कृपया विचारा, न संकोच करता, न लाज बाळगता. पटकन सांगा. हार्ट मधनं ब्लड कुठून कसं येतं आणि कुठे जातं हे सगळ्यांना क्लिअर आहे का? सगळ्या मुलांनी मला सांगा बरं एकदा. 1 मिनिट ऑडिओ ऑन करा. ज्याला प्रॉब्लेम असेल त्याने फक्त सांगा की सर मला नाही समजलं. ऑडिओ ऑन करा, मला सांगा. माझ्याकडे पण ऍक्सेस आहे, मला गरज लागली तेव्हा मी सगळ्यांची ऑडिओ बंद करू. कम ऑन, पटपट सांगा. हार्टचं सर मला नाही समजलं. हा, कोण बोलतंय? तन्मय. ओके. आणखी काही मुलांना प्रॉब्लेम आहे का? बोला बरं. आणखी काही मुलांना प्रॉब्लेम आहे का? मुलींना प्रॉब्लेम आहे का? बोला पटकन. काय काढतोय मला पटकन बोलत जा. मुलांनो मुलींनो बोला पटकन. मी काय काढलेलं आहे? काय ड्रॉ करतोय? हार्टची डायग्राम आहे. पहिल्यांदा वरती काय काढले मी? ॲट्रिया. काय काढले हे दोन्ही? ॲट्रिया. राईट आणि लेफ्ट ॲट्रियम. बरोबर. याच्या खाली काय असतील? कम ऑन फास्ट.
ventricles. Am I right? बरोबर. This is right and left ventricle. ठीक आहे बाळांनो. या ठिकाणी हार्ट मध्ये तन्मय तू मागचे व्हिडिओ नाही बघितलेले असं मला दिसतं बाळा. इथे दिस ब्लड वेसल इज कॉल्ड ॲज, बोला हे काय नाव सोनल बोल बाळा. सुपेरियर सुपेरियर वेना आणि ही कोणती आहे खालची? इन्फेरियर वेना केवा. इन्फेरियर वेना केवा. ही इन्फेरियर वेना केवा कुठे ओपन होईल? राईट ॲट्रियम मध्ये. सुपेरियर वेना केवा कुठे ओपन होईल? राईट ॲट्रियम मध्ये. हार्टचं जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे जे मी आता शिकवलं 2 मिनिटापूर्वी, करोनरी सायनस, ते कुठे ओपन होईल? बरोबर. याच्यापैकी ह्या वॉलला इथे हे जे ओपनिंग आहे इथे वॉल बसते आणि इथे वॉल. या वॉलचे नाव मी सांगितलेले. दिस इज सेबेशियन वॉल, दिस इज युस्टेशियन वॉल. या ठिकाणी हार्ट मध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड जे असतं पूर्ण बॉडीकडनं, इन्फेरियर वेना केवा छातीच्या खालच्या भागापासून, हार्टच्या खालच्या पार्ट पासून डिऑक्सिजनेटेड ब्लड घेऊन हार्टमध्ये आणून पोचते. सुपेरियर व्हेना केवा दोन्ही हातांमधलं आणि मानेकडचं ब्लड आणून इथे ओतते. ठीक आहे. हार्ट मधलं ब्लड इथे आणलं जातं. हे सगळं ब्लड कसं आहे बाळांनो? डिऑक्सिजनेटेड, म्हणजे वापरलं गेलेलं ब्लड आहे. हे सगळं ब्लड या ठिकाणी आणलं जातं. हे ब्लड आणल्यानंतर हे सबंध ब्लड संपूर्ण हे चेंबर भरल्यानंतर हे इथे ओतलं जातं. हे ओतल्यानंतर ह्या दोघांमध्ये जी वॉल्व असते, झडप असते, ही बंद केली जाते. बंद होते. ही जी बंद झालेली झडप आहे याच्यामुळे आता ब्लड कम्प्लिटली इथे अडकतं आणि त्यावेळेला इथून एक दुसरी ब्लड वेसल निघालेली असते जिचं नाव तुम्हाला माहिती आहे. हिला काय नाव दिलं होतं? बोला. पल्मोनरी आर्टरी. काय नाव दिलं होतं बाळांनो आपण? पल्मोनरी आर्टरी. कोणत्या वॉल्व असतात? सेमिल्युनर वॉल्व. आता तुम्ही मला सांगा, जर हा रस्ता बंद झाला आणि इथून जर हार्ट याच्यावर प्रेशर टाकणार आहे, इथून जर हे चेंबर असं आतल्या बाजूला ढकललं जाणार आहे आणि हा रस्ता जर बंद आहे तर इथून ब्लड कुठे जाईल? लंग्स मध्ये जाईल. बरोबर. इथून राईट लंग आणि लेफ्ट लंग मध्ये जाईल. एम आय राईट? समजतंय सगळ्यांना? इथून ब्लड कुठे जाईल? राईट आणि लेफ्ट लंग मध्ये जाईल. कशाला जाईल? त्याला फिरून येऊ म्हणून जाईल. कशासाठी जाईल? ऑक्सिजन घेण्यासाठी जाईल. कशाला जाईल ते? ऑक्सिजन घ्यायला. ऑक्सिजन घेतल्यानंतर ऑक्सिजन मिळाला, आपण त्याच वेळेला श्वास चाललेले असतात आपले, आपण सगळे श्वास घेतले. श्वास घेतल्यानंतर त्या ब्लड मध्ये ऑक्सिजन मिक्स झाला. ऑक्सिजन मिक्स झाल्यानंतर तो जो ऑक्सिजन होता ते जे इकडचं ह्या लंग मधून, इकडे एक लंग आहे आणि इकडे एक लंग आहे, या लंग मधून ऑक्सिजन घेऊन ब्लड कोणत्या ॲट्रियम मध्ये येईल? बोला पटकन. लेफ्ट. बघा, लेफ्ट ॲट्रियम मध्ये येईल. दिस इज लेफ्ट साइड ऑफ द हार्ट ना, म्हणून लेफ्ट ॲट्रियम मध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड येईल. कोणकोणत्या लंग्स मधून? इकडे कोणता लंग आहे? राईट लंग. इकडे कोणता लंग आहे? लेफ्ट लंग. राईट लंग आणि लेफ्ट लंग मधून ऑक्सिजनेटेड ब्लड इथं आणलं जाईल. एम आय राईट? कसं ब्लड आणलं जाईल बाळांनो? ऑक्सिजन युक्त. ऑक्सिजनेटेड. बरोबर. हे जे ऑक्सिजनेटेड ब्लड आहे, आता हे ऑक्सिजनेटेड ब्लड, आता हे चेंबर भरलं. हे चेंबर भरल्याबरोबर इथे सगळं ब्लड, ऑक्सिजनेटेड ब्लड इथे टाकलं जाईल. एम आय राईट? बघा, हे मी मुद्दाम रेड कलरने दाखवतो. हे सगळं ऑक्सिजनेटेड ब्लड या ठिकाणी भरलं जाईल. हे सगळं इथं ओतलं जाईल. हे ओतल्यानंतर जसं पूर्ण ओतलं गेलं तसं काय होईल? हा रस्ता बंद झाला. आता कोणती वॉल आहे इथं? बायकस्पिड वॉल. ही बंद झाली. येत आहे लक्षात तुमच्या? ही बायकस्पिड वॉल आहे, ही ट्रायकस्पिड होती, ही बायकस्पिड, ही बंद झाली. आता ब्लड इकून इकडे जाणार नाही. आणि तुम्हाला माहितीये, ज्या वेळेला इकून कॉन्ट्रॅक्शन होतं त्यावेळेला इकून पण कॉन्ट्रॅक्शन होतं, म्हणजे इकडे पण कॉन्ट्रॅक्शन सुरू होईल. हे हार्ट इंकून पण अंकुंचन व्हायला सुरुवात होईल. येत आहे तुमच्या लक्षात? हे जे आहे हे इकून असं दाबलं जाईल, प्रेस करेल. आता हा रस्ता तर बंद झालेला आहे. आता दुसरा रस्ता उरतो कोणता? दॅट इज एवढा आहे. बघा, मी रेडने दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात राहील. इथून बघा, हे इथून असा
पूर्ण बॉडीला इथून ब्लड पाठवलं जाईल. इथे पण इथं ओपन. इथे ज्या वॉल्स आहेत त्या आतल्या बाजूने अशा ओपन होतील आणि इथून ब्लड फोर्सने बाहेर फेकलं जाईल. ब्लड फोर्सने बाहेर फेकलं जाईल बाळांनो. आणि हे यालाच आपण काय म्हणतो, नाडी म्हणतो. याचाच आपण ब्लड प्रेशर मोजतो. ठीक आहे. आणि हीच आम्हाला जितक्या वेळेला बाहेर ब्लड फेकलं जाईल तितक्या वेळेला इथं रेडियल आर्टरी मिळते, इथे क्युबायटल आर्टरी मिळते, इथं तुम्ही मानेमध्ये चेक केलं तरी इथे मिळेल, इथं कानाच्या समोर चेक केलं तर इथे मिळेल. म्हणजे जितक्या वेळेला हार्ट बाहेर फेकतंय तितक्या वेळेला तितक्या वेळेला तितक्या वेळेला ब्लड बाहेर फेकलं जातं. एका स्ट्रोक मध्ये जवळजवळ 70 ml ब्लड फेकलं जातं. एकदा लेफ्ट वेंट्रिकल मधून किती ब्लड फेकलं जातं? 70 ml पर बीट किंवा पर कॉन्ट्रॅक्शन. क्लिअर झालं? म्हणजे आणि ही जी मोठी ब्लड व्हेसल आहे जी रेड कलरने दाखवली, जी अराईज कुठून झालेली आहे? लेफ्ट वेंट्रिकल मध्ये. हिलाच काय म्हणतात? एओर्टा. ह्या एओर्टाला सिस्टेमिक एओर्टा असं सुद्धा वर्ड आहे. काय वर्ड यूज करतात? सिस्टेमिक एओर्टा. कारण कधी कधी हिला पल्मनरी एओर्टा म्हणतात, म्हणून सिस्टेमिक एओर्टा. मी हे सुद्धा सांगितलं होतं, डेफिनेशन सांगितली होती कशाला आर्टरी म्हणायचं, कशाला व्हेन म्हणायचं. काल तुम्हाला एकदम क्लिअर केलेलं आहे की व्हेन शब्दाचा अर्थ होतो की अशी ब्लड व्हेसल विच कॅरीज ब्लड टुवर्ड्स हार्ट, किंवा हार्ट कडे कुठली ब्लड व्हेसल ब्लड घेऊन येते त्याला आपण व्हेन म्हणतो. आणि हार्ट पासून जी ब्लड व्हेसल दुसरीकडे ब्लड घेऊन जाते अवे फ्रॉम हार्ट, तर त्याला आपण आर्टरी म्हणतो. त्यामुळे यांना आपण काय म्हणतो? 1 2 3 4 यांना काय वर्ड यूज करतो? बोला पटकन. यांना आपण काय वर्ड यूज करतो? बोला बाळांनो पटकन. पल्मनरी व्हेन्स म्हणतो, कारण हार्टकडे ब्लड आणत आहे. पल्मनरी व्हेन्स. का येस सर. तन्मय क्लिअर झालं? एकदम क्लिअर झालं. आता हार्ट मध्ये काही प्रॉब्लेम नाही. सगळ्या मुलांनी सांगा बरं एकदा मला. सगळ्यांना क्लिअर आहे? हो सर. येस सर. रिपीट झालं, काय प्रॉब्लेम नाही. आता हेडिंग दिलं असेल तुम्ही, हेडिंग द्या कंडक्शन सिस्टीम ऑफ हार्ट. हेडिंग द्या कंडक्शन सिस्टीम ऑफ हार्ट. लगेच ड्रॉ करत जा माझ्या बरोबर. आणि एकदम सिंपल मी डायग्राम काढत असतो आणि तुम्हाला काढून आता माझा हात कसा फिरतोय हे तुमच्या लक्षात आलं असेल. तुम्ही सहज काढू शकता बाळा. आता मी ब्लॅक कलरने सगळी कंडक्शन सिस्टीम दाखवणार आहे. ब्लॅक कलर इथे काय असेल तुम्ही मला सांगा. आता लोकेशन तुम्ही मला सांगायचे, मी दरवेळेला रिपीट नाही करत असणार. व्हॉट इज दिस? बोला पटकन. कम ऑन, बोला पटकन. दिस इज सुपेरियर वेना कॅवा. सुपेरियर वेना कॅवा. या सुपेरियर वेना कॅवा, आता ही सुपेरियर वेना कॅवा लेट्स से की असं आहे, हे ॲट्रिया असं आहे, इथून अशी ओपन होते, इथून येते. त्याच्या पुढच्या बाजूला इथे या ठिकाणी कुठेतरी इथे एक नोडल टिश्यू असतो. इथे बाळांनो काय असतो? एक नोडल टिश्यू असतो. बघा मी ब्लॅकने दाखवतोय. दिस इज नोडल टिश्यू. नाव लिहून घ्यायचं. याला म्हणतात SA नोड. काय वर्ड यूज करतात बाळांनो याला? SA नोड. याचं फुल फॉर्म आहे सायनो ॲट्रियल नोड. हा मिनिटाला 70 ते 75 बीट्स पर मिनिट हा देऊ शकतो. म्हणजेच काय? आता नीट लक्षात घ्या. हार्टमध्ये एक असा नोडल टिश्यू असतो. सायनोॲट्रियल नोड इज ए नोडल टिश्यू. हार्टमध्ये असे काही मॉडिफाईड
मसल्स असतात त्यांना आपण काय म्हणतो, नोडल टिश्यू. व्हॉट आर दीज? दीज आर मॉडिफाईड मस्क्युलर टिश्यूज असतात. कसे असतात? मॉडिफाईड मस्क्युलर टिश्यू. म्हणजे हे टिश्यू असे असतात की जे स्वतःच्या स्वतः वेव्स जनरेट करतात. काय करतात बाळांनो? वेव्स जनरेट करतात. कशाच्या वेव्स? कॉन्ट्रॅक्शन. कोणत्या वेव्ह जनरेट करतात? कॉन्ट्रॅक्शनच्या वेव्ह जनरेट करतात. कोणत्या वेव्ह जनरेट करतात? कॉन्ट्रॅक्शन वेव्ह जनरेट. म्हणजे ज्याच्यामुळे हार्टमध्ये याला तुम्ही कॉन्ट्रॅक्शन म्हणू शकता, कॉन्ट्रॅक्टरी पण म्हणू शकता. काय वर्ड यूज करू शकता? कॉन्ट्रॅक्टरी. ज्याच्यामुळे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन होतं, म्हणून अशा वेव्हजला आपण कॉन्ट्रॅक्टरी वेव्स पण म्हणू शकतो, किंवा सिम्पली कॉन्ट्रॅक्शन वेव्स सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे कॉन्ट्रॅक्टरी वेव्ह जनरेट. आता हे जे ही प्रॉपर्टी कोणामध्ये आहे? एसए नोड. म्हणून एसए नोडला काय वर्ड यूज केला जातो? नॅचरल पेसमेकर ऑफ द हार्ट. नॅचरल पेसमेकर, गती देणारा, गती सांभाळणारा ऑफ हार्ट. नॅचरल पेसमेकर ऑफ हार्ट. कळतंय सगळ्यांना? म्हणजे हार्ट मध्ये जी कॉन्ट्रॅक्शनची जी वेव्ह तयार होते, हार्ट आपोआप कॉन्ट्रॅक्ट का बरं करू शकतं? कारण हार्ट मध्ये एक एक मॉडिफाईड मस्क्युलर टिश्यू आहे. जो मॉडिफाईड मस्क्युलर टिश्यू सेल्फ इम्पल्स जनरेट करू शकतो. याच्या जनरेशनचा फायदा काय होतो की याच्यामुळे सगळ्या हार्ट मधल्या सगळ्या मसल्सला वन टाइम इन्फॉर्मेशन जातो. इथून ही वेव्ह इकडच्या बाजूला पसरते, याच्यामध्ये अशी 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 वेव्ह या बाजूला पसरते, या बाजूला पसरते, पूर्ण बघा या पूर्ण भागामध्ये हार्ट मध्ये अशी वेव्ह ही पसरते. ही वेव्ह इथे पसरते आणि याच्यामध्ये इंटरनोडल पाथवे पण असतो. आता मी तुम्हाला बारीक याच्यातनं दाखवतो. हे नाही दाखवलं तुम्हाला तरी चालू शकतं, कारण आपल्या टेक्स्टबुक मध्ये नाही. तर इथून असा बारीक आतल्या आत, हार्टच्या आतून असे वेव्ह, ते पूर्ण बारीक बारीक अशी वायरिंग सारखे पार्ट्स असतात. आपण नोडल टिश्यूज. या ठिकाणी ज्या ठिकाणी राईट ॲट्रियम आणि राईट व्हेंट्रिकल यांचा जो कॉर्नर आहे, इथे दुसरा एक नोडल टिश्यू असतो, जो याचा हा मोठा भाऊ आहे असं समजा, एसए नोड. तर हा जो नोड आहे इथला, हा नोड जेव्हा कॉन्ट्रॅक्ट होतो तेव्हा याची इन्फॉर्मेशन याला मिळते. येतंय लक्षात तुमच्या? याची इन्फॉर्मेशन हा रिसीव्ह करतो. या नोडचं नाव आहे, याचं कॉर्नर लक्षात ठेवा, ऍट द कॉर्नर ऑफ ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर जंक्शन ऑफ राईट साइडच्या ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर जंक्शनच्या तिथे असतो. बरोबर? आता याला ही इन्फॉर्मेशन आली, ही इन्फॉर्मेशन याने रिसीव्ह केली. याचं नाव आहे ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड. तर लॉंग फॉर्म लिहून घ्या. ॲट्रिओ म्हणजे ॲट्रिया आणि व्हेंट्रिकल दोघांना लिंक करणारा हा नोड आहे, म्हणून याचं नाव काय आहे? ॲट्रिओ व्हेंट्रिक्युलर नोड, एव्ही नोड. म्हणजे एसए नोडने पाठवलेले इम्पल्सेस, याला वर्ड काय यूज करतात? इम्पल्सेस. एसए नोड करून निघालेले इम्पल्सेस, एसए नोड करून निघालेल्या वेव्हज, इम्पल्सेस कोण रिसीव्ह करतं? एव्ही नोड रिसीव्ह करतो. कोण रिसीव्ह करतो? एव्ही नोड. मग एव्ही नोड कडे अशी प्रॉपर्टी आहे का की स्वतः काही जनरेट करू शकेल, स्वतःच्या स्वतः वेव्ह जनरेट करू शकेल? येस. तर एसए नोड ज्या वेळेला फेल होतं एखाद्या माणसामध्ये एसए नोड काम करेनासा झाला, काम करणं बंद केलं, स्टॉप केलं, तर हा 55 to 60 बीट्स पर मिनिटच्या स्पीडने हा पण स्वतःच्या स्वतः वेव्स तयार करू शकतो. कोण? एव्ही नोड. येतंय तुमच्या लक्षात? म्हणजे याच्याकडून, किंवा एकदम नॉर्मल हेल्दी पर्सन आहे, त्याच्यामध्ये काय होईल, याने कॉन्ट्रॅक्शनची वेव्ह तयार केली, याने वेव्ह तयार केले, याने इम्पल्स जनरेट केला, तो जनरेटर इम्पल्स कोण रिसीव्ह करेल आणि ऍज इट इज पुढे फॉलो करेल, स्वतः डोकं चालवणार नाही. याच्याकडून जर 70 बीट्स पर मिनिट, तर हा पण 70 पुढे फॉलो करेल.
पण ज्या वेळेला एकट्यावर जबाबदारी येते त्यावेळेला हा याचा स्पीड कमी होतो. पण ज्या वेळेला याच्या अंडर काम करत असतो त्यावेळेला नॉर्मल. हा असं समजा की हा मेन मॅनेजर आहे, पण ह्या मॅनेजरचं जर काही कारणाने काम चुकलं किंवा काही बंद झालंय हे काम, तर मग जेव्हा हा मॅनेजर म्हणून काम करतो तेव्हा याचं काम कमी होतं. कारण हा सिनियर मॅनेजर आहे, हा ज्युनियर मॅनेजर असं समजा. हा ज्युनियर मॅनेजर याने सांगितलेलं ऍज इट इज फॉलो करतो. केव्हा? जेव्हा हार्ट नॉर्मल आहे, जेव्हा त्या व्यक्तीला काही प्रॉब्लेम नाही किंवा त्याचा हार्ट एस ए नोड एकदम चांगलं काम करतो. आता होतं का? आता याने ही इन्फॉर्मेशन रिसीव्ह केली, त्याच्यानंतर एक मोठा असा बंडल तयार होतो. इथून एक बंडल अराईज होतो. हा जो बंडल आहे नोडल टिश्यूचा, ह्या बंडलचं नाव आहे बंडल ऑफ हिज. हिज नावाच्या सायंटिस्टने याला पहिल्यांदा शोधलं होतं, म्हणून त्याचं नाव देण्यात आलेलं आहे याला. त्याला काय म्हणतात म्हणून कॅपिटल याचे बंडल ऑफ हिस. हिस नावाच्या सायंटिस्टने शोधलं म्हणून त्याचं नाव काय? बंडल ऑफ हिस. हा बंडल या ठिकाणी पुढे कंटिन्यू केला जातो आणि ह्या बंडल पासून एक अशी ब्रांच येते बाळांनो, जी ह्या साईडला जाते आणि दुसरी ब्रांच जी असते ती ह्या साईडला जाते आणि ह्या ब्रांचेस मधून असे बारीक 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 फायबर्स निघतात. इकडच्या बाजूला असे फायबर्स निघतात, पूर्ण हार्टच्या वॉल भोवती असे पसरलेले असतात. ठीक आहे, बघा इकडे दाखवतोय हे सगळे ब्रांच. समजतंय? आता ही जी राईट साईडला आहे, ही जी ब्रांच राईट साईडला आलेली आहे हिला म्हणतात राईट. बंडल मधून निघाली ना, म्हणून राईट बंडल ब्रांच. हिला काय नाव देणार मी? राईट बंडल ब्रांच. इकडे जी निघाली हिला काय नाव देणार? बोला बोला पटकन. जर इकडची राईट बंडल ब्रांच आहे, इकडची कशी झाली? लेफ्ट बंडल ब्रांच. आणि हे जे सगळे धागे धागे याच्यातनं निघालेले आहेत, हे जे सगळे फायबर निघाले आहेत, या फायबर्सला काय नाव द्यायचं? या व्हेरी गुड. या फायबर्सला नाव काय देणार मग? पर्किंजे नावाच्या सायंटिस्टने शोधलं म्हणून याचं नाव काय? पर्किंजे फायबर. पर्किंजे, काही पुरकिंजी पण म्हणतात. पर्किंजे फायबर्स. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं की एस ए नोड कडून आलेले इम्पल्सेस कोण रिसीव्ह करतो? एव्ही नोड. एव्ही नोड कडून आलेले इम्पल्सेस कोण रिसीव्ह करतो? बंडल ऑफ हिस. बंडल ऑफ हिस कडून आलेले इम्पल्सेस कोण रिसीव्ह करतो? राईट आणि लेफ्ट बंडल ब्रांच. आणि हे फायनली कोण रिसीव्ह करतो? पर्किंजे फायबर. आणि मग हार्टचं कॉन्ट्रॅक्शन चालेल. समजलं? म्हणजे सगळ्यात आधी ऍट्रिया का कॉन्ट्रॅक्ट करतात त्याचं कारण आता तुम्हाला समजलं. कारण ऍट्रियामध्ये पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्शनची वेव तयार होते, म्हणून ऍट्रिया पहिल्यांदा कॉन्ट्रॅक्ट करतात आणि त्यानंतर व्हेंट्रिकल्स कॉन्ट्रॅक्ट करतात. का बरं करतात? कारण नंतर ती वेव पुढे पास केली जाते आणि नंतर व्हेंट्रिकल्स कडे ते कॉन्ट्रॅक्शन पास ऑन केलं, म्हणून नंतर व्हेंट्रिकल्स. म्हणजे जिथे पहिल्यांदा जनरेट होईल वेव ते पहिल्यांदा करतील, जिथं दुसऱ्यांदा जनरेट होईल ते दुसऱ्यांदा. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही सिंपल लक्षात ठेवू शकता की एस ए नोड हा ऍट्रियाच्या कॉर्नरला सुपेरियर वेना केवाच्या तिथे सिच्युएटेड आहे. तिथून इम्पल्स जनरेट करतो, ते इम्पल्सेस रिसीव्ह करतं एव्ही नोड. एव्ही नोड ते इम्पल्सेस पुढे कॅरी फॉरवर्ड केले जातात बंडल ऑफ हिस मध्ये. तिथून पुढे राईट बंडल ब्रांच आणि लेफ्ट बंडल ब्रांच मधून पर्किंजे, त्या बंडल ब्रांच पासून काय अराईज झालेले आहेत? पर्किंजे फायबर्स अराईज झाले आहेत. हे पर्किंजे फायबर्स टोटल हार्टच्या मसलला कव्हर केलेले असतात. त्यामुळे एकदा वेव आली की संपूर्ण हार्टचे मसल वन टाइम कॉन्ट्रॅक्ट, म्हणून हे कॉन्ट्रॅक्शन पॉसिबल होतं. दिस इज कॉल्ड ॲज कंडक्शन सिस्टीम ऑफ हार्ट. दिस इज कॉल्ड ॲज कंडक्शन सिस्टीम ऑफ हार्ट. आता याला उद्यापर्यंत घोळवा, उद्या आपण पुढचा पार्ट बघू. ओके सर. हा बोल तन्मय. सर, पर्टिक्युलर एज वर गेल्यावर हे एव्ही नोड्स आणि एसए नोड्स खराब होतं का? असं काही नाही. काही काहींचं लाईफ टाइम चांगलं राहतं बाळा. काही काहींचं लाईफ टाइम चांगलं राहतं, काही काहींचं 50व्या वर्षी 40व्या वर्षी खराब होऊ शकतं. ओके सर, मग ते आर्टिफिशियल
तुला मी सांगतो ना, तू आता जम्प केलं पुढच्या याच्यावर. आर्टिफिशियल ज्या वेळेला मी पेसमेकर शिकवेल ना तेव्हा सांगणार. डोंट वरी. ओके सर. थँक्स.